आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे कावळा आणि चिमणी. एक होती चिमणी, एक होता कावळा. चिमणीचं घर होतं मेणाचं, छोटंसं आणि खूप सुंदर. चिमणी सारखी कामात असायची. आळशी कावळ्यासारखं बसायला तिला मुळीच आवडायचं नाही. या उलट कावळ्याचं घर शेणाचं होतं. घरात सगळीकडे पसाराच पसारा असायचा. कावळा दिवसभर इकडे तिकडे टिवल्या बावल्या करायचा, बडबड करायचा. हा खोडकर कावळा कोणालाच आवडायचा नाही. एक दिवस काय झालं, आकाशात मोठे मोठे काळे ढग आले. सोसाट्याचा वारा सुटला. टप टप पाऊस पडू लागला. झाडे भिजली. जमिनीवरून धो धो पाणी वाहायला लागलं. कावळ्याचं घर होतं शेणाचं, तेही त्या पाण्यात वाहून गेलं. हू हू कावळा काकडला. आता कुठे जावं बरं? एवढ्यात त्याला आठवलं चिमणीचं घर आहे शेजारीच. मग कावळा आला चिमणीकडे. पण चिमणीच्या घराचे दार तर बंद होते. चिवताई चिवताई दार उघड. चिमणी आतून म्हणाली, थांब, माझ्या बाळाला आंघोळ घालू दे. थोडा वेळ थांबून कावळ्याने कडी वाजवली. चिवताई चिवताई दार उघड. चिमणी आतून म्हणाली, थांब, माझ्या बाळाला काजळ पावडर लावू दे. थोडा वेळ थांबून पुन्हा कावळ्याने कडी वाजवली. चिवताई चिवताई दार उघड. चिमणी आतून म्हणाली, थांब, माझ्या बाळाला झोपवू दे. इकडे कावळ्याला खूप भूक लागली होती, पण सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. काय करतो बिचारा? एवढंसं तोंड करून कुडकुडत उभा राहिला. चिवताईचे बाळ झोपल्यावर तिने दार उघडले. कावळा घरात आला. भिजल्यामुळे त्याला खूप थंडी वाजत होती. चिमणी म्हणाली, तू चुलीपाशी बैस. कावळा चुलीपाशी बसला. चुलीवर होती खीर. कावळ्याच्या तोंडाला पाणी सुटले. त्याने थोडी थोडी करत सगळी खीर संपवली. थोड्या वेळाने चिवताई आत आली. बघते तर काय, कावळ्याने सगळी खीर संपवली होती. चिवताईला खूप राग आला. ती कावळ्याला म्हणाली, काय रे, तू मला न विचारता कशी काय खाल्लीस खीर? मला विचारले असते तर मी नाही म्हणाले असते का? तू लबाडपणा करून खीर खाल्लीस ना, मग जा आता तू माझ्या घरातून बाहेर निघून जा. असं बोलून चिवताईने कावळ्याला घराबाहेर काढलं. बाहेर पाऊस पडत होता, पण काय करणार, लबाडपणाची शिक्षा कावळ्याला चांगलीच मिळाली. तर या गोष्टीचं तात्पर्य काय मित्रांनो? लबाडपणाचे ध्येय कधीच साध्य होत नाही. कावळा खोटं बोलला आणि पुन्हा त्याला पावसातच राहावं लागलं. तर गोष्ट आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.